आज हम टिटवाला में हैं। यहाँ पे 15 अगस्त के मौके पे हम निर्भय महाराज पार्टी के ऑफिस में आए हुए हैं। हमारे साथ हैं संदीप नाइक बाबा, जो काफ़ी समस्या को हल करते हैं। जो जनता काफ़ी प्रताड़ित है, पुलिस चौकी से, बिल्डर से या भ्रष्टाचारियों से काफ़ी प्रताड़ित जो जनता रहता है, तो हमारे संदीप नाइक बाबा उनका काफ़ी मदद करते हैं। तो हम उनसे आज 15 अगस्त के मौके पे जनता को एक शुभकामनाएं वो देना चाहते हैं। तो आप बोलिए, आज 15 अगस्त के मौके पे जनता को क्या बोल रहे हैं? जय शिवराय. मी संदीप नाईक, निर्भय महाराष्ट्र पार्टी, नाईक बाबा, राज्य संघटक मंत्री. हिंदुस्थानच्या तमाम जनतेला 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप 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 मनपूर्वक शुभेच्छा. ह्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तरी पण आपण ह्या पारतंत्र्यामध्ये, कारण का याच्यामध्ये भ्रष्टाचारी एवढे वाढलेले आहेत का आपला देश हा सुधारणारच नाही. म्हणून मी आज सकाळीच सांगितलं होतं का भ्रष्टाचारी ह्या देशामध्ये एवढे आहेत ना, त्यांना स्वातंत्र्याच्या शुभेच्छा. म्हणजे जे भ्रष्टाचार करून मोकळे फिरतात आहेत, म्हणजे मोकळे म्हणजे स्वातंत्र्य, तर त्यांना मी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर तमाम हिंदू लोकांना पण, सर्व जाती धर्मातील लोकांना पण निर्भय महाराष्ट्र पार्टीतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. देखा जाए तो आम जनता काफी प्रताड़ित रहते हैं। कहीं भी जाएंगे ना, हॉस्पिटल हो या पुलिस चौकी हो या कोई सरकारी ऑफिस हो, वहाँ पे उनका कुछ काम होता नहीं है। जैसे कि आज भ्रष्टाचार है, हर जगह रिश्वत है। तो उसमें आप क्या बोलना चाहते हैं? एक्चुअली क्या है, मतलब जनता डरती है. जनता बोलती है कि डर उनको डराया जाता है. डराने का मतलब है प्रशासन डराती है, और प्रशासन डराती है, इसका मतलब प्रशासन काम चुका है, उनको काम नहीं करना है. तो जो काम नहीं करना है, तो भ्रष्टाचार का जो पहला जो स्टेप है वो काम चुकारीपना है. तो काम चुकारी करते हैं तो भ्रष्टाचारी होते हैं. तो निर्भय महाराष्ट्र पार्टी ने एक स्लोगन बनाया हुआ है, काम चुकार भ्रष्टाचारी हेच करे देशद्रोही. कारण का हे देशद्रोहामध्येच त्यांचा गुन्हा दाखल होतो. यांनी हॉस्पिटलची काम करत नाही आहे, पगार फुकट घेतात. त्याचबरोबर पोलीस प्रशासन बघितलं ना, आरोपीला सोडा, पण फिर्यादी तक्रारदाराला 4-4 5-5 घंटे बसून ठेवतात. काही गरज नाही आहे ते बसून ठेवण्याची, पण त्यांना जाणून बुजून बसवलं जातं आणि तिथं त्यांच्या पण लूटमार केली जाते. कालच माझ्याकडे एक प्रकरण आलं होतं का त्यांना पण त्रास देऊन ठेवलेला आहे. डोंबिवलीचं प्रकरण आहे ते, तिथं पण आपण दखल घेणार आहोत. म्हणून प्रशासनाला आपल्याला योग्य ती कारवाई करावी लागेल, कारण का जनताच मालक हा कन्सेप्ट आहे आणि जनतेच्याच पैशावरती हे लोक काम करतात आहेत, त्यांना पगार दिला जातो. तर मग का आपण त्यांच्याकडून काम नाही करायचं? आपका निर्भय महाराज पार्टी के तरफ से जो अभियान है कि जनता ही मालिक है, ये सभी जनता को ये मालूम होना चाहिए कि जनता मालिक है, कहीं भी डरे नहीं। उनका हॉस्पिटल पे अधिकार है, पुलिस चौकी में अधिकार है, सरकारी ऑफिसर जहाँ भी कहीं अपना काम करवाने जाते हैं और जनता मालिक बन के जाए, किसी अधिकारी से डरे नहीं। और सभी जनता के साथ निर्भय महाराज पार्टी की पूरी टीम और संदीप नाइक बाबा भी साथ में है। कोई भी समस्या रहेगा तो आप संपर्क करिए। बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद.